एका माणसाने भूत पकडले आणि तो ते भूत विकण्यासाठी शहरात गेला। योगायोगाने त्याला एक व्यापारी भेटला। व्यापाऱ्याने त्याला विचारले, भाऊ, हे काय आहे? त्याने उत्तर दिले की हे भूत आहे। त्यात अफाट शक्ती आहे। कितीही कठीण काम असले तरी ते क्षणात पूर्ण करते। अनेक वर्षांचे काम तो मिनिटात करू शकते। भूताची स्तुती ऐकून सेठला मोह झाला आणि त्याने त्याची किंमत विचारली। त्या माणसाने किंमत सांगितली, फक्त 500 रुपये। किंमत ऐकून सेठने आश्चर्याने विचारले, फक्त 500 रुपये? तो माणूस म्हणाला, सेठजी, यात असंख्य गुण असले तरी त्यात एक दोषही आहे। काम मिळाले नाही तर तो मालकाला खाण्यासाठी धावतो। सेठला वाटले, माझे शेकडो व्यवसाय आहे, परदेशात व्यवसाय विस्तारला आहे, हे भूत मरेल पण काम संपणार नाही। हा विचार करून त्याने भूत विकत घेतले। पण भूत ते भूतच होते। सेठने भूत विकत घेतले। त्याने लगेच बरीच कामे भूताला सांगितली, पण भूत त्याच्या विचारापेक्षा वेगवान होते। इथे तोंडातून काम सांगणार, तोच ते पूर्ण होत असे। आता सेठ घाबरला, कारण भूताला बरीच काम सांगून सुद्धा भूत ती कामे क्षणात करत होता। आता शेठला वाटले, भूताला काम दिले नाही तर भूत आपल्याला खाऊन टाकेल। म्हणून शेठ इकडे तिकडे पळू लागला। योगायोगाने एक संत रस्त्यात दिसले। शेठ घाबरलेला पाहून संतांनी त्याला विचारले, काय झालं? तुम्ही का घाबरले एवढे? त्यावर सेठने नम्रपणे त्यांना भूताची संपूर्ण कहाणी सांगितली। संत हसले आणि म्हणाले, आता अजिबात काळजी करू नका। एक काम करा, त्या भूताला एक लांब बांबू आणून द्या आणि तो बांबू तुमच्या अंगणात गाढायला सांगा। काम असेल तेव्हाच भूताकडून काम करा आणि काम नसेल तर त्याला बांबूवर चढायला उतरायला सांगा। त्यामुळे तुझे कामही होईल आणि काम संपले की त्या भूताला बांबूवर चढ उतार करायला सांगायचं। त्यामुळे तुला काही घाबरायचे कारण नाही। शेठने तेच केले आणि तो आनंदाने राहू लागला आणि भूताचा योग्य वापर पण करत होता। मित्रहो, या कथेतून आपल्याला बोध घेता येईल की आपले मन हे एक भूतच आहे। कारण आपले मन नेहमी काही ना काही विचार, कल्पना, आसक्ती अशा अनेक क्षणभंगुर गोष्टी धरून असते। त्या भूताप्रमाणे काम नसले की भूत मालकालाच खायला उठते। त्याचप्रमाणे आपले मन जर असेच मोकळे सोडून दिले तर ते मन सुद्धा आपल्याला विनाशाकडे घेऊन जाते। मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला फिर येते पिकावर। याप्रमाणे आपलं मन हे चंचल आणि अस्थिर असते। आता या मनाला जर भूताप्रमाणे योग्य वळण लावायचं असेल तर तो ईश्वर रूपी बांबू आपल्या अंगणात म्हणजेच विचारात, अंतःकरणात घट्ट गाढून ठेवा लागेल। आणि काम नसताना जसं ते भूत बांबूवर चढ उतार करतो, त्याप्रमाणे आपल्याला त्या ईश्वर रूपी बांबूचं स्मरण करता आलं पाहिजे। थोडं का होईना या संसाररूपी भूताच्या बाजारात हरवून जाता देवाचं स्मरण, संतविचार आणि भक्तीत उभं राहणं म्हणजेच जीवन सार्थक आहे। देव बांबू आहे। आजपासून मित्रहो, तुम्ही पण तेच करा। जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा मन लावून काम करा। काम नसेल तेव्हा भगवंताचे नामस्मरण सुरू करा। मग तुम्हीही आनंदाने जगू शकाल। मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।